आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला नवी दिल्लीतून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याची माहिती हाती आली आहे। दिल्लीच्या एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांना दाखल केलं गेलंय। आयसीयू मध्ये मनमोहन सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत। मनमोहन सिंग यांना श्वास घ्यायला त्रास होतोय। तर राहुल गांधी हे बेळगावहून दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। मल्लिकार्जुन खरगे देखील दिल्लीच्या दिशेने निघालेत। काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते आता दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। बेळगावमधील काँग्रेसची उद्याची रॅली ही रद्द करण्यात आली आहे। सोनिया आणि प्रियंका गांधी एम्स रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। अपडेट जाणून घ्या, सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, काय नेमके अपडेट मिळतात मनमोहन सिंग यांच्या तब्येतीबद्दलचे आणि काँग्रेसकडून देखील काय अपडेट देण्यात येत आहे? दीपक, आता जी माहिती मिळते त्यानुसार पंतप्रधान मनमोहन सिंग यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती अतिशय गंभीर आणि अतिशय चिंताजनक आहे। त्याचवेळी आपल्याला सर्वांना माहिती आहे, गांधी कुटुंबाचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आता नुकतंच ट्विट केलंय। त्यांनी ट्विट करून हे जाहीर केलंय की मनमोहन सिंग यांच्या मृत्यूबद्दल मृत्यूबद्दलची बातमी ऐकून मला दुःख झालं, अशा स्वरूपाचे ट्विट त्यांनी केलेलं आहे। मनमोहन सिंग यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे। सध्या त्यांच्याकरिता प्रार्थना केली जाते। अशोक गेहलोत यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे। सोनिया गांधी स्वतः एम्स मध्ये पोहोचतायत। त्यासोबतच प्रियंका गांधी सुद्धा एम्स मध्ये पोहोचतायत। काँग्रेसचं सीडब्ल्यूसीचं जे अधिवेशन सुरू आहे बेळगावमध्ये कर्नाटक मधल्या, त्याचे सगळे कार्यक्रम उद्याचे रद्द करण्यात आलेले आहेत। पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी 10 वर्ष सलग यूपीए सरकारचं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं होतं आणि दरम्यान 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मनमोहन सिंग यांनी अतिशय कठीण प्रसंगामध्ये यूपीए सरकार सांभाळलं होतं। ज्यावेळी यूपीए सरकारवर खूप भ्रष्टाचाराचे आरोप होत होते, अनेक मित्र पक्षांकडून वेगवेगळे घोटाळे नवनवे समोर येत होते आणि अशा संपूर्ण 10 वर्षाची कारकीर्द मनमोहन सिंगांची खूप वादळी होती। आणि त्यापूर्वी सुद्धा ज्यावेळी मनमोहन सिंग हे देशाचे अर्थमंत्री होते तेव्हा सुद्धा देशाच्या अर्थव्यवस्थेने एक नवी दिशा घेतली, ज्यामध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनचा निर्णय, एलपीजीचा निर्णय ज्याला आपण ओळखतो, तो निर्णय घेण्यात आला आणि भारताची अर्थव्यवस्था बदलली। त्यापूर्वी सुद्धा म्हणजे 1992च्या आधी मनमोहन सिंग यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पाहिलं, प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि एक अकॅडमिक करिअर घेऊन पूर्णपणे अभ्यास, बुद्धी आणि केवळ बुद्धीच्या क्षेत्रातच काम करून देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेले असे मनमोहन सिंग हे आतापर्यंतच्या स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक वाखणण्याजोगं आणि एक वेगळं उदाहरण ठरतं। त्याचं कारण कुठल्याही प्रकारे राजकीय पार्श्वभूमी, कुठल्याही प्रकारचा राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असेल किंवा राजकीय प्रवास नसताना केवळ अकॅडमिक क्षेत्रातील, केवळ अभ्यासाच्या आणि बुद्धीच्या क्षेत्रातील प्रवास करत करत सर्व प्रकारच्या राजकीय तडजोडीचा भाग असेल किंवा राजकीय अपरिहार्यतेचा, परंतु मनमोहन सिंग हे वेळोवेळी विविध पदांना गवसणी घालत गेले आणि ते वेळोवेळी सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले। ज्यावेळी त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं तेव्हा सुद्धा या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक क्षेत्रातील निर्णय झाला होता। भारताची अर्थव्यवस्था बदलली। त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्ष नेते होते आणि नंतर 2004 पासून ते 2014 पर्यंत 10 वर्ष मनमोहन सिंग हे पंतप्रधान म्हणून तर सगळ्या देशाला परिचित आहेतच, परंतु त्यांची अतिशय मोठी कारकीर्द राहिलेली आहे। आणि असा ज्येष्ठ नेता आजारी पडलेला असताना, अगदी त्यांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक असताना वयाच्या 92व्या वर्षी एम्स रुग्णालयामध्ये दाखल आहेत आणि त्यावेळी स्वाभाविक काँग्रेसचे देशभरातले सगळे प्रमुख नेते हे दिल्लीच्या दिशेने आणि एम्स रुग्णालयाच्या दिशेनेच येणार, यात कोणतीही शंका नाही। सोमेश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बेळगावात काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडते। सोनिया गांधी या अधिवेशनाला उपस्थित राहू शकल्या नाहीत। त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीला एक पत्र लिहिलं। यात त्यांनी नाव न घेता भाजप आणि संघावर ताशेरे ओढलेत। महात्मा गांधींच्या विचाराचा वारसा धोक्यात आहे। गांधींविरोधात तयार केलेल्या विषारी वातावरणामुळेच गांधींची हत्या झाली असा दावाही सोनिया गांधींनी केला। सर्व शक्तीचा सामना करणं ही आपली जबाबदारी असल्याचं सोनिया गांधींनी पत्रात नमूद केलं। सोनिया गांधींनी लिहिलेल्या पत्रात नेमका काय संदेश दिलाय आपल्या कार्यकर्त्यांना पाहूया। सध्याच्या सरकारमध्ये गांधींचा वारसा धोक्यात आला आहे। भाजपनं स्वातंत्र्यासाठी कधीही लढा दिलेला नाही।
गांधींचा विरोध करून विषारी वातावरण निर्माण केलं, त्यामुळे गांधींची हत्या झाली. वारंवार गांधीजींच्या मारेकऱ्यांचं भाजपकडून कौतुक झालंय. काँग्रेसचा इतिहास अतिशय गौरवशाली राहिला आहे. आता पूर्ण ताकदीनं या शक्तीचा सामना करणं आपलं कर्तव्य आहे. गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते, हा आपल्या पक्षासाठीचा टर्निंग पॉइंट आहे. दरम्यान याच अधिवेशनामध्ये राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या निकालाबाबत काय संशय व्यक्त केलाय पाहूया. निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद राहिल्याचं राहुल गांधी म्हणतायत. मतदार यादीत मोठे बदल करण्यात आले. लोकसभा निवडणुकीनंतर 118 मतदारसंघात 72 लाख नव्या मतदारांची नोंदणी झाली.